आमदार ऋतुजाताई लटके आमच्या सोबत आहेत। ताई, आज तुम्ही गोखले ब्रिजच्या पाणी केली आहेत, आताची काय परिस्थिती आहे, कुठपर्यंत काम झालं आहे आणि कधी सुरू होणार, काय बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितलं? मला वाटतं गोखले पुलाची ही माझी तिसरी व्हिजिट आहे आणि पहिल्या वेळेला मी जेव्हा आले तेव्हा मला सांगितलं की मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल का। नंतर मग मी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माझा प्रश्न मांडला होता की मला असं सांगण्यात आलं की हे गोखले पुलाचं काम म्हणजे एक मार्गिका तरी आपण मार्चमध्ये खुली करणार आहोत। पण नंतर मग मला कळलं की मग ते मे 31 मेपर्यंत ते काम पूर्ण होईल। नंतर मग नोव्हेंबर 2023 असं पुढे पुढे सांगत आज आता फेब्रुवारी महिना उजाडला आहे आणि आत्ता मी परत तिसऱ्यांदा आले या ठिकाणी। तर मला जे महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून समजतं तर ते मला म्हणाले की 90% काम पूर्ण झालेलं आहे आणि 10% राहिलेलं आहे। पण ओपनिंग किंवा या गोखले पूल नागरिकांसाठी कधी आम्ही खुला करणार असं विचारलं तर त्यात थोडंसं पुढे मागे तारखांचं होतं आहे की फेब्रुवारी येतं आहे, मार्च येतं आहे। आता नक्की काय येते मला महानगरपालिका आयुक्तांनाही विचारायचं आहे किंवा मी अशी त्यांना विनंती करते की एवढं काम छानपैकी चाललं आहे, तुम्ही बघू शकता मागे, पण हे लवकरात लवकर व्हावं कारण लोकांचे, अंधेरीकरांचे, मुंबईकरांचे ह्यामुळे खूप हाल होत आहेत। इकडे राहणारे विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील आणि इकडून प्रवास करणारे सगळे प्रवासी असतील, त्यांना पूर्ण वळसा घालून जावं लागतं आणि त्यामध्ये वाहतूक कोंडी तर होतेच आणि त्यांचा वेळही वाया जातो। कॅमेरामॅन अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।